काय मॅटर आहे हे सांगते। मी अनुसूचित जातीची मुलगी रियालिटी शो मध्ये होते। त्यांनी एव्ही मध्ये माझी जात दाखवली, शौर्यस्तंभ दाखवला, बाबासाहेबांच्या घोषणा दाखवल्या आणि त्यांनी मला माझ्या जातीवरतीच घेऊन गेले होते। हे मी सगळ्या महाराष्ट्राला सांगते। माझ्या शेवटच्या पोस्ट पासून ते आतापर्यंतच्या पोस्ट मध्ये सगळ्यांना दिसते मी कोणत्या जातीची आहे। ॲट्रॉसिटी कायदा सांगतो 3R1 3R या संदर्भात या अनुसूचित जातीच्या कुठल्याही व्यक्तीचा अपमान हा ॲट्रॉसिटी मध्ये येतो। मी ज्यावेळेस ॲट्रॉसिटी कायदा दाखल करायला आले, कारण त्यांनी माझ्यासाठी ज्यावेळेस मी रियालिटी शोच्या बाहेर आले अपमानजनक शब्द वापरले, मी स्वाभिमानाला जागले, मी ॲट्रॉसिटी करायला आले। यांनी 1 महिना माझी कंप्लेंट घेतली नाही, माझी आबरू मानहान झाली, माझी इज्जत चव्हाट्यावरती त्यांनी काढली। ज्यावेळेस मी न्याय मागायला आले त्यांनी 1 महिना मला फिरवलं। आज कंप्लीट 1 महिना झालाय। प्रत्येक पोलीस फिरवितं, किती पोलीस एका 25 वर्षाच्या पोरीच्या विरोधात किती एवढे पोलीस जमले ते, एवढे पोलीस जमले ते फक्त मला थांबवायला। फक्त 356 गुन्हा दाखल केला, ज्याचा माझ्या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही। आणि आता पोलीस मला म्हणतोय न्यायालयात दाद माग। जर न्यायालयातच दाद मागायची तर ह्यांनी वर्ध्या फोटोशूट साठी घेतल्यात काय? हा 1 महिना लोकांना हे लोक पळवतात। कुणाचा बाप पैसा देतोय? ज्यांची सत्ता आहे त्यांचा बाप पैसा देतोय की आम्ही कुणाच्या घरी धुणे भांडी करायला आहे त्यांचा बाप पैसा देतोय आम्हाला ये जा करायला। महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान कुठं आणि ह्यांनी आपल्यावरती चालवलेली हुकुमशाही कुठं? ही गोष्ट माझ्यासोबतच नाही घडत आहे, तुमच्यासोबत सुद्धा घडती, पण तुम्हाला कळत नाहीये। आणि आज जर तुम्ही उठले नाही तर येणाऱ्या पिढीवरती सुद्धा हाच जरब हे लोक बसवतील आणि हुकुमशाही आणतील। 356 गुन्हा दाखल केलाय आणि मला म्हणतात हे की इन्व्हेस्टिगेशन करल। ॲट्रॉसिटीच्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन आधी होत नाही, आधी FIR होते। मला कायदा शिकवतात ते, ज्याच्या बापाने कायदा दिलाय आणि इथून तर मी जाणारच नाही। कुणाचा बाप येतोय मला इथून काढायला ते मी बघेन।